त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरे देखील सपत्नीक आशाताईंना, खरं तर राज ठाकरे यांच्या लाडक्या आशाताईंना आदरांजली वाहताना ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे जवळचे संबंध आहेत। हे दोनही कुटुंब यांचा प्रवास जर आपण पाहिला तर जवळजवळ सारखा आहे। मंगेशकर कुटुंबाच्या अनेक पिढ्या ठाकरे कुटुंबाच्या या तीनही पिढ्यांसोबत नेहमीच त्यांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे। आणि आज त्यांना आशाताईंना खरं तर अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी ही सर्व मंडळी उपस्थित आहेत। काही वेळा आधी उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। आज त्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ तुम्हा आम्हासारख्या सर्वच आशाताई यांच्या चाहत्यांवर आली आहे। खरं तर लता मंगेशकर आणि आता आशा भोसले यांच्या निधनाचा एक योगायोग गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळतोय। तो म्हणजे गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर, ज्यांना सर्वजण दीदी म्हणत होत्या, त्या आशाताईंसाठीही दीदी होत्या। दोघी सख्या बहिणींचं भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान कधीही न विसरता येणार आहे। खरं तर 6 फेब्रुवारी 2022ला लता मंगेशकर यांचं निधन झालं, तेव्हा त्या वयाच्या त्यांचं खरं तर 92व्या वर्षी निधन झालं। आणि वयाच्या 92व्या वर्षीच आता आशा भोसले यांनीही जगाचा निरोप घेतलाय। हा योगायोग जेव्हा सर्वांच्या लक्षात येतो तेव्हा आपसुकच सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतंय। सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यावेळी आशा भोसले यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत।